नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बालाजी अमाइन्सबद्दल. तर मित्रांनो, बालाजी अमाइन्स शेअर जंप बक द ट्रेंड अमिड्स मिड कॅप सेल ऑफ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बालाजी अमाइन्स लिमिटेड ही कंपनी एलिजिबल बनली आहे महाराष्ट्र स्टेट स्कीमच्या अंडर एक्सपान्शनसाठी गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह 250 कोटी रुपयांकरिता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बालाजी अमाइन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 737 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 76 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या सीईओने क्वार्टरली रिझल्ट सोबत रिझाईन केले आहे. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सागर सिमेंट्स लिमिटेड आणि आंध्रा सिमेंट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सागर सिमेंट्स टू सेल ओव्हर 8% स्टेक इन आंध्रा सिमेंट्स वाया ऑफर फॉर सेल. तर मित्रांनो, सागर सिमेंट्स लिमिटेड ही आंध्रा सिमेंट्स लिमिटेडमधली आपली 8.14% हिस्सेदारी सेल करणार आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू 9 जानेवारी 2026 आणि 12 जानेवारी 2026ला. आणि मित्रांनो, आंध्रा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स सागर सिमेंट्स लिमिटेड हे कशासाठी आपली हिस्सेदारी सेल करत आहे, तर सेबीचा MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी. कारण मित्रांनो, सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल असतो की कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर्स जास्तीत जास्त 75% पर्यंत आपली हिस्सेदारी ठेवू शकतात. आणि आंध्रा सिमेंट्समध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. म्हणून ही हिस्सेदारी सागर सिमेंट्स लिमिटेड म्हणजे प्रमोटर्स सेल करत आहे. आणि याच अपडेटमुळे सागर सिमेंट आणि आंध्रा सिमेंट्स लिमिटेड या दोन्ही कंपन्या अपडेटमुळे फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया भारत फोर्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज एजाईल रोबोट्स साइन MOU टू ड्राईव्ह AI पॉवर्ड रोबोटिक्स अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड ही कंपनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये एंटर झाली आहे. कोणासोबत? जर्मन बेस एजाईल रोबोट्स सोबत. कशासाठी? टू जॉईंटली एक्सप्लोर द फास्ट इव्हॉल्विंग स्पेस ऑफ AI ड्रिव्हन रोबोटिक्स अँड इंटेलिजंट इंडस्ट्रियल ऑटोमेशन. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत फोर्ज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एंजल वन क्लायंट बेस क्लाइम्स 21% इयर ऑन इयर बेसिस इन डिसेंबर 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीने आपला डिसेंबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडचा क्लायंट बेस इयर ऑन इयर बेसिसवर 21% ने वाढून डिसेंबर 25 मध्ये आला आहे 35.71 मिलियन, जो एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होता 29.52 मिलियन. तसेच एंजल वनचा क्लायंट बेस मंथ ऑन मंथ बेसिसवर 1.8% ने ग्रो झाला आहे. आणि नोव्हेंबर 25 मध्ये एंजल वन लिमिटेडचा क्लायंट बेस होता 35.08
मिलियन. आणि मित्रांनो एंजल वन लिमिटेडचा ग्रॉस क्लायंट ॲक्विजिशन इयर ऑन इयर बेसिसवर 12.8% ने डिक्रीज होऊन डिसेंबर 25 मध्ये 0.68 मिलियन आहे आणि डिसेंबर 24 मध्ये होता 0.78 मिलियन. आणि मित्रांनो याच डिसेंबरच्या बिझनेस अपडेटमुळे एंजल वन लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इरडा बद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो इरडाने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगच्या परफॉर्मन्समध्ये फिफ्थ लगातार 5 वर्षापासून एक्सिलेंट रेटिंग परत मिळवली आहे. आणि मित्रांनो इरडाने अचीव केला आहे 96.42 स्कोर आउट ऑफ 100. आणि मित्रांनो या जबरदस्त अपडेटमुळे इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो RVNL रिसीव LOA वर्थ रुपीज 201.23 कोटी फ्रॉम ईस्ट कोस्ट रेल्वे फॉर वॅगन POH वर्कशॉप ॲट कांताबंजी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? कांताबंजी येथे वॅगन पेरियोडिक ओव्हरहॉल वर्कशॉप सेटअप करण्यासाठी मेजर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करिता. आणि मित्रांनो याची व्हॅल्यू आहे या ऑर्डरची 201.23 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो रिलायन्स कंझ्युमर रॉप्स इन अमिताभ बच्चन ॲज ब्रँड ॲम्बॅसेडर फॉर कॅम्पा शुअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG आर्म रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने घोषणा केली की ऑनबोर्डिंग ऑफ बॉलिवूड आयकॉन अमिताभ बच्चन हे रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ब्रँड कॅम्पा शोअरचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने अमिताभ बच्चन यांचे नाव अनाऊन्स केले आहे. या कॅम्पा शोअर या ब्रँडचे ब्रँड ॲम्बॅसिडर अमिताभ बच्चन म्हणून या कंपनीने घोषणा केली आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो भेल बिगन्स सप्लाय ऑफ ट्रॅक्शन कन्व्हर्टर्स फॉर वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने घोषणा केली की कंपनीने वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रोजेक्ट साठी सेमी हाय स्पीड अंडर स्लग ट्रॅक्शन कन्व्हर्टर्सच्या सप्लाय सुरू केले आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे कंपनीने सेमी हाय स्पीड प्रपोल्शन सेगमेंटमध्ये एंट्रीची देखील घोषणा केली आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर या भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीला ऑर्डर देखील मिळाला आहे 5,400 कोटी रुपयांचा भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड कडून. आणि मित्रांनो हा जो ऑर्डर ज्या कंपनीकडून मिळाला आहे ही जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. या कंपनीमध्ये भेलची 49% हिस्सेदारी आहे आणि कोल इंडिया लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे मित्रांनो या भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडवर 2 अपडेट आले आहे आणि याच 2 अपडेटमुळे कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो
आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.